अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मतदारसंघ पिंजून काढत मतदारांशी संवाद साधला आहे। गेल्या 15 वर्षापासून राजकारणात असलेले राजकुमार बडोले यांना या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत संधी दिली आहे। तर बडोले यांच्या प्रचाराची धुरा स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन हे सांभाळत असून बडोले यांच्यासह गावागावात जाऊन प्रचार करीत आहेत। तर राजकुमार बडोले गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री असताना केलेली विकास कामे असो की कॅबिनेट मंत्री असताना राज्य पातळीवर देश पातळीवर केलेली कामे यांची माहिती स्वतः राजकुमार बडोले हे मतदारांना देत असून येत्या 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्ह समोर बटन दाबून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचे आवाहन माजी मंत्री तथा महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी मतदारांना केले आहे। मतदान करावं एवढीच विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो। बरीच मंडळी आपल्याला कन्फ्यूज करायचा आपल्या सगळ्यांना सांगतो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, आपले भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब आणि मोदी शाह साहेब या सगळ्यांनी ठरवून या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मला तिकीट दिलेली आहे। माझ्या ज्येष्ठ सगळ्या नेत्यांनी ठरवून केलेला हा निर्णय आहे, कारण महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार येणं गरजेचं आहे। तर त्यांच्या प्रचार दौऱ्यात मतदारांची देखील साथ मिळत असून राजकुमार बडोले हे गावात पोहोचताच मतदार त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करत आहेत। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।